कार्यकर्त्यांनी तिथंच राहून करायचं, त्यांना जे जे काय आवश्यक आहे ते द्यायचं. आणि मी म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, ते आम्ही प्रामाणिकपणे शब्द पाळला. मुख्यमंत्री देवेंद्रजी, मी, अजितदादा आम्ही मिळून निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या आणि जवळपास तब्बल 32,000 कोटीचं पॅकेज आपण शेतकऱ्यांना घोषित केलं आणि त्याचं वाटपही सुरू झालंय. त्यामुळे शेवटी सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो, त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना देखील आपण सुरू केली. आणि लोक उलटसुलट आताही सांगत असतात लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, लाडकी बहीण योजना असं होणार तसं. पण मी सांगतो, आता लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात मिळालेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि आता स्वामीजी पण आहेत आणि भगरे गुरुजी पण आहेत. त्यामुळे भगरे गुरुजी नंतर पकडतील मला, बोले तुम्ही बोलला होतात, पण मी जे बोललो ते करतो आणि जे होणार आहे तेच बोलतो. एकदा शब्द दिला की मग माघार नाही. हे बाळासाहेबांनी हेच शिकवलं आम्हाला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी देखील तेच शिकवलं. आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कधी जातपात पाहिली नाही. आज आपला ब्राह्मण समाजाचा सेवा संघाचा कार्यक्रम आहे म्हणून सांगतो, मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं त्या काळामध्ये. त्यामुळे मनोहर जोशी खूप बुद्धिवंत, हुशार आणि मुख्यमंत्री पदाला साजेसा माणूस. आणि मुख्यमंत्री पदाची शान पण त्यांनी वाढवली. ठाण्यामध्ये जेव्हा मला शिवसेना नेता जेव्हा पद मिळालं तेव्हा ठाण्यामध्ये एक कार्यक्रम होता, सत्कार होता माझा. आणि मनोहर जोशी सर मला म्हणाले का भाषणामध्ये त्यांच्या, एकनाथ, एक दिवस तू या राज्याचा मुख्यमंत्री होशील. मी त्यांना नंतर भाषण संपल्यावर मी त्यांना म्हणालो, सर का माझी खाट टाकताय? बोले नाही, मी जे बोललोय ते खरं होणार. धर्मवीर आनंद दिघे साहेब 2001ला गेले. आणि आपण जे मगाशी मिलिंदजी सांगितलं की माझ्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला तो 2000 साली. आणि त्यातून सावरण्याचं, उभं करण्याचं काम मला दिघे साहेबांनी केलं. दिघे साहेब मला एवढंच म्हणाले, एकनाथ, आता संपूर्ण समाज हे तुझं कुटुंब आहे आणि तुला समाजासाठी जगायचं आहे, काम करायचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.